लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 ऐवजी 1,500च का आले? मंत्री आदिती तटकरेंनी दिलं स्पष्टीकरण. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणींच्या खात्यात पैसा जमा झाल्यानंतर महिलांची नाराजी समोर आली होती. मात्र मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र मिळणार होते. पण त्याऐवजी एकच हप्ता मिळाल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली. दरम्यान महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत होती. 7 मार्च रोजी बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ लागले, पण हा आनंद काही वेळच टिकला. महिलांना बँक खात्यात 3,000 येतील अशी अपेक्षा होती, पण राज्यभरात काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त 1,500 रुपयेच जमा झाले होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 2 महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून रुपये जमा झाले आहेत. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 2 महिन्यांची रक्कम दिली जाणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचे पैसे जमा झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले. त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली. लाडकी बहीण योजनेचे खात्यात 3,000 रुपये येतील अशी अपेक्षा होती, पण 1,500 रुपयेच आले अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे. लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 ऐवजी फक्त 1,500 रुपये आल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे 2 टप्प्यात देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांच्या खात्यात फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिले. लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे. योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक 7 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 12 मार्च 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे 2 टप्प्यात एकूण 3,000 रुपये जमा होण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात असल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना निश्चिंत राहावे असे सांगितले आहे. तर आपण ही माहिती जाणून घेतली आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे दोन टप्पे म्हणजे 1,500चे असे 2 टप्पे एकूण 3,000 रुपये प्रत्येक बहिणींच्या खात्यात येणार आहेत असे आदिती तटकरे मॅडमांनी सांगितले आहेत. तर काही भगिनींना पहिले 1,500 रुपये जे आहे ते फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला असेल, तर मार्च महिन्याचा हप्ता जो आहे हा मार्च महिन्यातच मिळणार आहे आणि ह्या प्रकारची त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. आणि येत्या अधिवेशनात सरकारने सांगितलं की आता लाडकी बहिणींना 1,500च्या ऐवजी आपण 2,100 रुपये देणार आहोत असं सांगितलेले आहे. त्यामुळे याच्या पुढचा हप्ता जो असेल तो 2,100 रुपयेचा असेल. थँक्यू.